आणि एक महत्त्वाची बातमी, चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरूडमधूनच निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत। पुण्यामध्ये तसे चंद्रकांत पाटलांचे बॅनर लागले आणि या बॅनरवर कोथरूड हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे। चंद्रकांत पाटील माणसे जोडतात आणि घडवतात असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। तसंच कोथरूड असं यामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वेळेस विधानसभेला कोथरूड विधानसभामधून निवडणूक जी आहे ती लढवलेली होती आणि आपण पाहतो की पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटलांचे बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी लागलेले पाहायला मिळतात। त्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे स्पष्ट संकेत जे आहेत ते खरं तर बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळतात। आपण पाहतो की बॅनरवरती लिहिलेला आहे कोथरूड, हा स्पष्ट उल्लेख आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळतोय। चंद्रकांत पाटलांचा फोटो आहे, त्याचबरोबर महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे फोटो आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळतात। बॅनरवरचा मजकूर आहे, आपले चंद्रकांत दादा माणसे जोडतात, माणसे घडवतात आणि पूर्णत्वाचा ध्यास घेतात। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की माणसे जोडणारा माणूस हा खरं तर बॅनरवरती आशय जो आहे तो लिहिलेला आहे। भाजपमधला अंतर्गत खरं तर मार्ग जो आहे तो मोकळा झालेला नाही। पण पाहतोय की बॅनरवरती कोथरूड अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचे स्पष्ट संकेत जे आहेत त्या बॅनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी।